नमस्कार मंडळी. श्री गुरुप्रसाद भजनी मंडळ प्रणित भगवा ग्रुप नंदगाव गणेशोत्सव 2025 मध्ये आपल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. चला तर भगवा ग्रुप प्रस्तुत चक्रव्यूह शो मध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील ज्वलंत प्रश्नावरील हे विचार मंथन. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीवर आजपर्यंत अनेक आक्रमण झाली, पण तरीही आपली जीवनमूल्य जोपासणारी जाती धर्मा पलीकडील आपली ही भारतीय संस्कृती निश्चितच संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच राक्षसी वृत्ती हे बिघडवण्यासाठीच वारंवार षडयंत्र करीत आहेत. हे मोह मायारूपी राक्षसी विचारांचे चक्रव्यूह भेदण्यासाठीच हा जागृतीचा आमचा संकल्प. कालाय तस्मै नमः. काळाच्या ओघामध्ये एकत्र समाज व्यवस्था, एकत्र कुटुंब व्यवस्था विखरू लागली आहे, विभक्त होऊ लागली आहे, दुभंगली जाऊ लागली आहे. विचारांनी आणि मनाने सुद्धा बघता बघता खेड्यापाड्यांमध्ये देखील या बदलत्या संस्कृतीने शिरकावा केलेला आहे. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हरफी. देखी क्या मेरे को? अरे नहीं देखा. अरे बोल ना, मेरे को देखी कि नहीं? हाँ मैंने तो देखा, पर उसने नहीं देखा. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. चित्रपटांच्या, मालिकांच्या, सोशल मीडियाच्या, वेब सिरीजच्या या सर्वांच्याच जणू अधीनच झाली आहेत आपली ही समाजमन. आणि चुकीच्या विचारांच्या, मोहमायेच्या मृगजळा पाठीमागे धावत सुटलेली आहेत ही अधीर मन. माझ्या नादी लागू नको सिंधू. अहो आता कसला नाद, पारखोळी झाले मी. करणार कायस या खुळाचं? पळवून नेईन तुम्हाला. आणि पळवून नेऊन काय करणार? काय करतात पळवून नेऊन? लग्न करेन तुमच्या संग. अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले. अधीर मन झाले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले, मधुर घन आले. चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी अग्रभागी असणाऱ्या संस्कारमय आपल्या परंपरांची जपणूक करणाऱ्या शास्त्रज्ञ भगिनींची विज्ञानमय पाऊलवाट एकीकडे काय संदेश देते?
आणि दुसरीकडे अजूनही खोट्या चंद्रतारांच्या आमिषामध्ये मोहमायेमध्ये गुरफटत चाललेली ही समाजाची बिकट परिस्थिती. चांद तारों से कहो अभी ठहरे जरा, चांद तारों से कहो कि अभी ठहरे जरा. पहले इश्क लड़ा लूं उसके बाद लाऊंगा, पहले इश्क लड़ा लूं उसके बाद लाऊंगा. तेरे वास्ते फलक से मैं चांद लाऊंगा, 16-17 सितारे संग बांध लाऊंगा. बंद कर हे तुझं नाच गाणं. का पण? आणि तुझा काय संबंध? माझ्या मित्रांमध्ये मी एन्जॉय करायचं नाही काय? आणि बाबा आई तुम्ही पण याच्या सोबत आलात माझ्या माझ्यावर एवढा अविश्वास? मी आता लहान नाहीये, कळतंय मला कसं वागायचं ते. अरे बाळ तसं नाही. बाबा माझा काय संबंध? माझा काय संबंध? अहो मी रक्ताचा भाऊ आहे हिचा, विसरली काही? बाबा हिला विचारा या मित्र मैत्रिणींचा काय संबंध आहे, ते कोण आहेत, हे काय नावं काय आहेत यांची, आणि हे कोणत्या गावचे आहेत, ते काय ओळख काय यांची? एकदा चौकशी कर मग समजेल तुला, कळलं? चौकशी करत पाठीमागा आलायस ना तू. मला ठरवू दे ना मी कुणाशी मैत्री करायची ते, आणि हे तू मला शिकवू नकोस, समजलं? काय मला शिकवू नकोस? काय शिकवू नकोस? विचार यांना. एवढ्या महागड्या गाड्या, या महागड्या वस्तू, हे पॉश कपडे आणि उधळण्यासाठी एवढा पैसा यांनी कुठून आणलाय, ते काय काम करतात हे विचार त्यांना, समजेल तुला खरं काय आणि खोटं काय ते. बाबा याला सांगा माझ्या फंदात पडू नकोस म्हणून, आणि माझ्या मित्रमैत्रिणींबद्दल बोलण्याचा याला काहीही अधिकार नाहीये. आणि तू काय करतोस हे मी कधी विचारलंय? 4 टवाळखोरांच्या बरोबर चौकात पडून असतोस ना? अरे दोघांपैकी एकानं तरी थांबा जरा, का रस्त्यावरच तमाशा करणार आहात? देवा, पोटाला चिमटा काढून जगतो आम्ही यांच्या भविष्यासाठी, आणि हे काय बघतोय? बाबा हिला समज द्या, चुकीच्या जाळ्यामध्ये अडकत निघाली ही, नंतर तुम्हालाच पश्चाताप होणार आहे. बाबा बस झाला बस. बाबा ही लाडकी आहे ना तुमची, डोळ्यावर पट्टी बांधली आहे तुम्ही दोघांनी, ती सोडा. डोळ्यावरील मायेची पट्टी सोडा आणि बघा उघड्या डोळ्यांनी. बाबा काय चाललंय ते कळेल तुम्हाला. ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत म्हणून त्या तुम्हाला देण्याच्या नादामध्ये आम्ही काय करून बसलो हेच कळेना झालंय आम्हाला. चक्रावून गेलाय डोका, अगदी चक्रावून. हेच प्रेम, हीच माया, जणू चुकलंच आमचं. कसं वागायचं हल्लीच्या पोरांबरोबर काही कळत नाही. होय खरंच. चला कधी वाटतं या शहरापेक्षा ते आपलं पूर्वीचं गावच बरं होतं. थांबा बाबा, थांब गाई जरा. ए साहिल, चल तुझे भी मेरे साथ आज गांव चलना है. ये हमारे घर वालों को कुछ पूजा पाठ करनी है. ये लोग कुछ भी करते रहते हैं. नहीं मैं नहीं आएगा. अरे क्यों नहीं आ सकता तू? क्या प्रॉब्लम है तुझे? मैं नहीं आ सकता. आज शुक्रवार का दिन है, मुझे भी जाना है. पाहिलत, या परिस्थितीने कधीच मर्यादा ओलांडली. हे घोंगावणारं वादळ प्रत्येकाच्या उंबऱ्याला येऊन कधीही धडकेल याचा आता नेम नाही. वेळीच सावध व्हा
आणि यासाठी योग्य शिक्षणाबरोबर पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करावी लागणार आहे. शूरवीरांच्या शौर्यकथा आणि स्वसंरक्षणाच्या गाथा पुन्हा एकदा आपल्या पुढच्या पिढीच्या हातात द्यावे लागणार आहेत. तलवार की नोक से जन्मी उसकी कहानी थी. मर्द बनी मर्दों में जिद्दी को आजादी जो पानी थी. वीर योद्धा बनने की बचपन में ही ठानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. और दिल्ली के बादशाह को भी कैद कर लिया है और तुम आक्रमण करने का सोच रही हो दिल्ली पर. हम लड़ेंगे ताकि फिर किसी बच्चे को वो प्रश्न न पूछने पड़े. हम लड़ेंगे ताकि आने वाली पीढ़ियां अपने अस्तित्व पर शोक नहीं, अपनी आजादी का उत्सव मनाए. हम लड़ेंगे और छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज के सपने को पुनः जीवित करेंगे. अपने लोग, अपना राज, अपना गौरव, अटक से कटक तक संपूर्ण भारत. चाहिए मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना. हा आपला इतिहास काय सांगतोय? वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देखील आपल्या देहाला शत्रूचा स्पर्श होता कामा नये. आणि म्हणूनच रक्तबंबाळ अवस्थेमध्ये शत्रूचे घाव अंगावर झेलत हसत हसत अग्निकुंडामध्ये झेपावणारी राणी लक्ष्मीबाई, देव, देश आणि धर्मासाठी बलिदान दिलं त्यांनी. आणि ही सर्व प्रेरणा, शक्ती आपल्या धर्मसंस्कारामधूनच आणि आध्यात्मिक ज्ञानामधूनच प्राप्त होते, ज्याला तुम्ही आम्ही आता अंधश्रद्धा म्हणून पाहत आहोत. नमस्कार. नमस्कार. अरे वा, आपण आलात. गावची आठवण ठेवलीत, बघून बरं वाटलं. आज संध्याकाळीच दैवाचं दर्शन देखील घडेल आपल्या सर्वांना, आणि ही सर्व तयारी त्याचीच चालू आहे. होय, खरंच. आमच्या कुटुंबातले देखील काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत. सध्या फार गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहोत आम्ही सगळेजण. म्हणूनच दर्शन देखील होईल आणि काहीतरी मार्ग मिळेल ही अपेक्षा घेऊन आलो. काही हरकत नाही.
दैव तर सारं जाणतोच आहे आणि कदाचित असंच समजा हे दैवाचंच बोलावणं आहे. या तुम्ही आता. हे बघा, हे जे काही चाललंय ना हे मला पटत नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? होय, तेच म्हणतोय मी. अहो, या सगळ्या रूढी परंपरा आहेत ना, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हो, अजून सुद्धा ही भोळी गावकरी माणसं हे सगळं कशासाठी करतायत? अरे या अंधश्रद्धा नाहीत, ही आपली परंपरा आहे आणि हाच आपला धर्माचा आधार आहे. काय धर्माचा आधार आणि काय परंपरा? रेडिक्युलस. ज्या चंद्र सूर्याची ही लोक पूजा करतायत ना आणि त्यांना नैवेद्य दाखवतायत, अहो त्याच चंद्रावरती आता आपलं विज्ञान आणि आधुनिक टेक्नॉलॉजी तिथं पोचली सुद्धा. अहो बदला थोडं स्वतःला, शिका आणि सुशिक्षित बना. हो ना, यांच्यामध्ये कुठे बदल होतोय? हे फक्त चाली रीती रूढी परंपरा करत बसले, आमच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत बसलेत. ही अगदी बरोबर. यांचा काय अधिकार आमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये लक्ष घालायचा? बाळ तुम्ही नक्की शिकलात, आनंद आहे आम्हाला. विज्ञानानं प्रगती केली हे देखील खरं आहे, पण काही प्रश्नांची उत्तरं विज्ञान देखील त्या उत्तरांचा शोध घेते अजून. तुमच्यासारख्या मूर्खांना या अशा ढोंगी लोकांचंच खरं वाटतंय. गावढळपणा आहे हा सगळा. बरोबर आहे तुझं, कारण तू कधी शोधलंच नाहीस या विज्ञानाच्या ज्ञानाच्या मूळ आधाराला. अरे हजारो वर्षाची परंपरा असलेल्या धर्म संस्कृतीला तू कधी ओळखलंच नाहीस. शेकडो वर्ष तपश्चर्या करून आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी लिहून ठेवलेले वेद पुराण तू कधी वाचलंच नाहीस. कोण होते ते ऋषीमुनी साधू संत ज्यांच्या लेखणीमधून रचनेमधून या साऱ्या सृष्टीचे ज्ञान ज्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे ते तू कधी ओळखलंच नाहीस. या देवदेवतांची पूजा का करतात तू कधी समजलंच नाहीस. या सृष्टीचा रचनाकार कोण आहे? अरे परमेश्वराचा अस्तित्व जाणण्यासाठी ज्याला उमजण्यासाठी तुला आधी धर्म समजायला हवा. त्या धर्मग्रंथांमध्ये भगवद्गीतेमध्ये संपूर्ण मानव जातीला जगण्याचा मार्ग मिळतो, तो आधी तू वाचायला हवास. ज्या विज्ञानांच्या वाटा तू शोधतोयस त्याची मुळे तुला यामध्येच सापडतील, इथेच सापडतील. तेव्हाच ठरव या सर्व श्रद्धा का अंधश्रद्धा. आणि बाळ, तू आपल्या पवित्र रामायणाला विसरलीस वाटतं. सीता मातेचे अपहरण करण्यासाठी रावणाने देखील साधूच्या वेशामध्ये येऊन सीता माते पुढे लक्ष्मण रेखा ओलांडण्याचे धर्मसंकट उभे केले. तेव्हा तू तुझ्या मर्यादा ओलांडण्याआधीच समाजामध्ये वेश बदलून फिरणाऱ्या राक्षसांपासून स्वतःला वाचव. हा आग्रह नाही तर हा ज्ञान मार्ग मांडून ठेवलाय या ग्रंथ पुराणात. मला माफ कर देवा, खरंच मला माफ कर. मी चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये
माझ्या रक्ताच्या नात्यांनाच, माझ्या आई बाबांना, माझ्या सख्या भावालाच तोडलं असतं आणि माझ्या धर्मालाच विसरले असते. या परकीयांच्या चक्रव्यूहात अडकले असते मी. मला माफ करा, खरंच आई बाबा, दादा, मला माफ करा मला. लोक हो, समाजामध्ये आज अनेक राक्षस वेश बदलून फिरतायत. आपल्या पवित्र संस्कृतीवर, कुटुंब व्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेवर पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी. हे मोह मायारूपी चक्रव्यूह भेदण्यासाठीचं सुदर्शन चक्र म्हणजेच ज्ञान घ्या. योग्य ज्ञानाला आत्मसात करा. विज्ञानाच्या वाटेवर प्रगतीच्या वाटा शोधा आणि आपल्या इतिहासाला जाणून खऱ्या अध्यात्माला समजून घ्या. जय हिंद, जय भारत.